नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कला ही त्या डॉक्टर सौरभच्या क्लिनिकमध्ये येते आणि अद्वैतीचा पाठलाग करत मागेच येत असतो आणि तेवढ्यात कलाच्या मोबाईलवर रजनीचा कॉल येतो. तेव्हा मात्र आता अद्वैत लगेच मागे जाऊन लपतो आणि तोपर्यंत नैनाही तेथून सौरभच्या ह्या कॅबिनमधून निघून जाते. तेव्हा रजनी म्हणत असते की अगं काही नाही, आबांच्या काही गोळ्या संपत आल्या, तू बाहेरच आहे, मग येताना घेऊन येशील का? तर कला म्हणते की हो हो आणते, तुम्ही फक्त मला आजोबांचं जे काही चिठ्ठी पाठवून द्या, म्हणजे मोबाईलवर टाका, मी येताना घेऊनच येते. आणि नैना निघून गेलेली असते तर कला फोन ठेवल्यानंतर लगेच सौरभला म्हणते की मी आय कमिंग. तेव्हा आता कलाला पाहून मात्र सौरभ खूपच घाबरतो आणि काय कला तू इथे ये ना, आतमध्ये बस ना. तेव्हा मात्र आता राहुलच्या हातामध्ये ते कानातील बॉक्स असतो, तो लगेच आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न करतो, परंतु राहुल आता खूप घाबरलेला असतो. तेव्हा कला म्हणते की सौरभ मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा मात्र आता सौरभ खूप घाबरतो की नैनाने काही उलटा गेम तर केला नसेल ना, आता नक्की ती मला गोत्यात आणणार की काय, म्हणून आता सौरभला खूप टेन्शन येतो. तो घाबरतच कलाला विचारतो की तू चहा कॉफी वगैरे काही घेणार का? तेव्हा कला काही न बोलता म्हणते की अरे नैनाताईच्या बाबतीत सर्व काही नॉर्मल तर आहे ना. तेव्हा सौरभ विचारतो की काय काही झाले का? तर कला म्हणते की हे अरे तिची जर काही तारीख वगैरे कळली तर आम्हाला सुद्धा घरी तयारी सुद्धा करता येईल, सगळं काही ओके आहे ना सौरभ? तेव्हा सौरभ थोडासा घाबरतो आणि आता हिला जे काही कळले की काय ही मला असं का विचारत असेल, आणि तो लगेच म्हणतो की आई आणि बाळ दोघे हेल्दी आहे, आतापर्यंत बाळाचं सर्व काही ओके तर आहे आणि काळजी करण्यासारखं असं काहीच नाही, पण डेट सांगायचं म्हणजे ते आता सांगता येणार नाही, पण 9वा महिना लागल्यानंतर एक अंदाज बांधता येईल. तेव्हा आता कला म्हणते की ठीक आहे, म्हणजे नॉर्मल स्टेज आहे आणि नैनाताईची इतर बायकांसारखीच प्रेग्नेन्सी आहे ना, असे कला त्याला विचारते. सौरभ हो म्हणतो आणि का असे विचारते. तेव्हा आता कला डायरेक्ट विचारते की मग सौरभ अरे सर्व काही नॉर्मल तर आहे, इतर बायकांसारखीच तिची प्रेग्नेन्सी आहे ना? तेव्हा सौरभ म्हणतो की हो हो काही प्रॉब्लेम नाही. तर कला म्हणते की म्हणजे ती चालू फिरू शकते का? सौरभ म्हणतो की हो अर्थातच काही प्रॉब्लेम नाही. कला विचारते की अरे तू आमच्या घरी काय येतोस? तेव्हा आता सौरभ खूप घाबरतो, म्हणजे बापरे हिला काहीतरी नक्की कुणकुण लागली असेल आणि नैना नावाची माझी जी काही सोन्याची अंड देणारी कोंबडी ही तर अगोदरच आणखीन वाईट होईल, मग हे असं व्हायला नाही पाहिजे. तेव्हा मात्र आता सौरभ लगेच कलाला म्हणतो की तुझी बहीण कशी आहे हे तुला माहिती आहे, ती स्वतःच्या प्रकृतीबद्दल काही काळजी घेत नाही, पूर्णपणे ती हलगर्जीपणा करत असते आणि हे ती फक्त माझी पेशंट नाही, माझी मैत्रीण सुद्धा आहे, म्हणून अधूनमधून मी तिला फोन करत असते आणि घरी येत असतो, बाकी काही कारण नाही. कला म्हणते की नक्की ना? तर सौरभ म्हणतो की हो नक्की. आणि त्याच वेळेस आता नैना ही बाहेर जात असते तर अद्वैत लगेच आपल्या डोक्यावरती हॅट घेतो आणि अगदी त्या बाजूला चेहरा करून तिकडे बघत असतो, परंतु आता मात्र त्याचं फोनवर जे काही आहे ते चालू झाल्यानंतर तो लगेच चेहरा ओळखतो आणि नैना जवळून तो आता तेथे येतो. तेव्हा नैना अगदी त्याच्या जवळून जाते. तेव्हा आता लगेच तो इकडे पाहत असतो तर लगेच नैना ही परत वळून अद्वैतकडे पाहत असते, परंतु तिच्याही लक्षात येत नाही, कारण अद्वैतचा चेहरा हा आता इकडे समोर असतो आणि नैनाकडे त्याची पाठ असते. तरी सुद्धा आता नैनाने ओळखलेलं असतं. नैना विचार करते की हा अद्वैत येथे काय करत असते, जरा मी याच्यावर लक्ष ठेवू का? आणि परत नैना विचार करते की नाही नको, असला विचार सुद्धा करायला नको, एकतर अगोदर माझं मला झेपत नाही आणि त्याने जर मला इथे पाहिलं तर अजून मात्र माझी वाट लागेल. तेव्हा आता नैना तेथून निघून जाते, परंतु आता मात्र इकडे कला ही सौरभला म्हणत असते की सौरभ मला कलाताईच्या त्या सोनोग्राफीची सीडी पाहायला भेटेल का? तेव्हा आता सौरभ म्हणतो की सीडी अगं ती तर आत्ताच सीडी घेऊन गेली. तेव्हा कला म्हणते की हो का, बरं मग तिला जी औषध तू देतो ती औषध मला सांगशील? तेव्हा आता सौरभ मनात म्हणतो की ही जरा जास्तच खोलात शिरते, पण ही असं का विचारत असेल? तर सौरभ डायरेक्ट तिला विचारतो की काय ग कला, एक डॉक्टर म्हणून मी हे म्हणजे समजू शकतो, तुला विचारू शकतो का, मला असले सगळे प्रश्न का विचारते? तेव्हा कला म्हणते की कारण नैनाताईंनी मागच्या वेळेस पेन किलर मागवल्या होत्या, कधी कधी ती फार असं विचित्र वागते, तिच्या वागण्याचा मात्र काहीच अंदाज येत नाही. तेव्हा आता सौरभ म्हणतो की अगं डोंट वरी, बाळाची आणि तिची प्रकृती एकदम अगदी नॉर्मल आहे, काळजी करण्यासारखं काही असं नाही, तिचे स्विस आहे त्यासाठी डोंट वरी खरंच. तेव्हा आता कला म्हणते की हो हो नक्की हेच कारण आहे ना सौरभ? तेव्हा आता सौरभ म्हणतो की 100%. तर कला म्हणते की थँक्यू सो मच माझ्याशी नीट बोलल्याबद्दल, येते मी. तर सौरभ म्हणतो की हो हो खरंच खूप जुनी ओळख आहे आपली. तेव्हा कला लगेच वळून मागे पाहते तर सौरभ तिला म्हणतो की तू बिनधास्त काही पण मला विचारू शकते, डोंट वरी प्लीज प्लीज, म्हणून तो दरवाजा उघडतो आणि कलाला बाहेर जायला तो सांगतो. तेव्हा मात्र आता
नैनाने जे काही कानातील सौरभला दिलेलं असतं तर त्या बॉक्समधून ते कानातील खाली पडतं। तेव्हा कलाला त्याचा आवाज येतो आणि कला पुन्हा वळून मागे पाहत असते तर सौरभ लगेच त्यावर पाय देतो आणि स्माइल करत तो कलाकडे पाहतो। तेव्हा मात्र आता कला लगेच पुन्हा तेथून निघून जाते तर सौरभ लगेच ते कानातील दरवाजा लावून घेतो आणि उचलतो। तेव्हा कला बाहेर येते तर समोर पाहते तर खूप घाबरते तर लगेच अद्वैत तिला समोर दिसतो। तेव्हा अद्वैत डायरेक्ट तिला खुणावून विचारतो की काय कशासाठी आली होती तर कला म्हणते की काय म्हणजे काय तर अद्वैत म्हणतो की तेच अगं तू इथे काय करते। तेव्हा आता कला म्हणते की अरे देवा आता याला सांगू की नको सांगू नयनताई विषयी असा ती मनात विचार करते आणि नाही नको राहून दे परत उगाच शंका दूर होऊन सुद्धा परत तेच बोललं जाईल होत राहील आणि त्याने मात्र विषय हा चिघळेल। त्यावर अद्वैत विचारतो की बोल ना तर कला म्हणते की अरे यावं लागतं कधी कधी मुलींना डॉक्टरांकडे तुला काही कळत नाही का तर अद्वैत म्हणतो की कशाला। तेव्हा कला म्हणते की तुला कळत नाही तर मग कशाला नवऱ्यासारखे प्रश्न विचारतो म्हणजे तू वागतोस का तसा अरे तुला नाही कळणार तर अद्वैत म्हणतो की मला कळालंच पाहिजे। तेव्हा कला म्हणते की हो होतं माझं काहीतरी असं पर्सनल काम म्हणून कला ही पुढे जात असते अद्वैत तसंच तिच्या मागे येत असतो तर कला मुद्दाम वळते तर लगेच अद्वैत सुद्धा तसेच वळतो। कला म्हणते की काय रे चांदेकर अरे माझ्या मागे काय करतोस तुला काही माझ्याशिवाय राहवत नाही का माझ्या मागे येतोस। तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला काही वेड लागलं का मी कशाला तुझ्या मागे करू। तेव्हा कला विचारते की अरे मग तू येथे कशाला आला। तेव्हा अद्वैत सुद्धा म्हणतो की हो माझं सुद्धा काहीतरी पर्सनल काम होतं। तेव्हा कला म्हणते की इथे या डॉक्टरांकडे। तेव्हा मात्र आता अद्वैत रागाने म्हणतो की हे बघ नॉनसेन्स काही बोलू नकोस तर कला म्हणते की हे बघ तू सुद्धा नॉनसेन्स काही उत्तर देऊ नको जी उत्तर द्यायची असेल ना ते नीट उत्तर दे। तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला काय करायचं तर कला म्हणते की ठीक आहे आता तू कुठे चालला तर अद्वैत म्हणतो की घरी तर कला म्हणते की चल मग मला सुद्धा घरी घेऊन चल। अद्वैत म्हणतो की हे बघ तुला फुकटची लिफ्ट हवी आहे का तर त्यावर कला म्हणते की हे बघ मी आजोबांना फोन करेल तर लगेच त्यावर अद्वैत म्हणतो की हे बघ आबांना फोन करायची काही गरज नाही तर कला म्हणते की अरे मी आजोबांना फोन नाही करत अरे आजोबांची ही औषध आहे ना ती घरी घेऊन जायची जाताना वाटेतून रजनी मॅडमचा मला कॉल आला होता किती घाबरतोस रे घाबरगुंड्या कुठला। त्यावर आता अद्वैत म्हणतो की हे बघ मी नाही घाबरत तर कला म्हणते की हो बघितलं अरे जंगलामध्ये किती असं घाबरगुंडी उडाली होती। कला म्हणते की बऱ्या बोलाने मला तू घरी घेऊन चाल नाहीतर घरी गेल्यानंतर मी तुझ्या घाबरगुंडीचे किस्से आहे ते सर्वांना सांगेन। त्यावर आता अद्वैत म्हणतो की हे बघ जास्त शहाणपणा करू नकोस नाहीतर मी तुला गाडीवरून ढकलून देईल आणि त्यामुळे तुझं डोकं फुटेल। त्यावर आता कला म्हणते की हे बघ मी हेल्मेट घालून बसेल तर अद्वैत विचारतो की कसं तर कला म्हणते की का तर त्यावर अद्वैत म्हणतो की तुझ्याकडे कुठे डोकं आहे। त्यावर आता कला म्हणते की हो ना तुलाच फक्त देवाने डोकं दिलेलं आहे। त्यावर आता अद्वैत म्हणतो की हो म्हणूनच मी एकच हेल्मेट घेऊन आलो। तेव्हा आता तेथील ज्या काही मॅडम असतात तर त्या म्हणतात की शांत राहा खुणावतात। तेव्हा अद्वैत लगेच कलाला म्हणतो की हे बघ तुला म्हणाल्या। तेव्हा कला म्हणते की चला आता इथून। त्यानंतर मात्र आता इकडे काजलला दिनकर आणि संगीता खूप असे बोलतात। अगं दिनकर म्हणतो की काय बोलायचं राहिलं आता आम्ही तर संगीता सुद्धा म्हणते की अगं लाज वाटायला हवी होती तुला अगं थोबाड उचट बोल की परंतु काजल मात्र काही बोलत नसते ती फक्त रडत असते आणि काय ग कोणाच्या आपण प्रेमात पडलो हे सुद्धा तुला नाही कळलं का समजणे इतकी मूर्ख आहेस का तू। आता काजल रडतच म्हणते की प्रेम कुणावर ठरून करता येतात का। दिनकरला म्हणत असते की बाबा हो तुम्ही तरी आईला समजावा। तेव्हा दिनकर म्हणतो की हे बघ आई बरोबर बोलते। त्यावर आता काजल मोठ्या आवाजात म्हणते की तुम्ही चुकीचं समजतात तर लगेच आता संगीताला खूप राग येतो। संगीता म्हणते की थोबाड फोडेल मी जास्त बोललीस तर लाज वाटत नाही का तुला। त्यावर आता काजल रडतच म्हणते की आई अगं प्लीज तू समजून घे हे असं सगळं होईल अशी खरंच मला कधीही कल्पना नव्हती। तेव्हा संगीताला इतका राग येत असतो संगीता म्हणते की काय कल्पना नव्हते असे म्हणते अगं तुला ही तरी कल्पना होते की तुझ्या दोन्ही बहिणींचं लग्न चांदेकरांच्या घरात झालेलं आहे म्हणून तेथे त्यांना काय सहन करावं लागतं हे तुला माहिती आहे का। अगं माझी कला कायम तेथे सगळ्यांशी चांगलं वागत असते पण तिला सुद्धा तेथे सतत बोलणी खावी लागते आणि मी सुद्धा काही कमी सहन करत नाही। आणि सरोज मॅडम सुद्धा कलाला बोलत होत्या की अद्वैत कधीही तिला बायको म्हणून स्वीकार नाही करणार। तेव्हा आता हे ऐकून दिनकरला धक्का बसतो। दिनकर म्हणतो की संगे अगं काय बोललीस तू आणि काजलला सुद्धा एक खूप मोठा असा धक्का बसतो। तेव्हा संगीता बोलायची शांत होते कारण आता संगीताला कसं सांगावं हे काही सुचत नाही। त्यानंतर मात्र आता इकडे चांदेकरांच्या घरामध्ये सरोज ही फोनवर बोलत असते। आबा तर समोरच बसेल असतात। हॅलो करत असते की प्लीज मला मेल करा असं काही ऑफिसची संदर्भात बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यात रजनी ही चहा घेऊन येते आणि पाणी सुद्धा घेऊन येते आणि आबा हे घ्या पाणी आणि आबा तुमच्या ज्या गोळ्या संपलेल्या आहेत त्या येताना मी कलाला आणण्यासाठी सांगितल्या कला आता येताना त्या गोळ्या नक्की घेऊन येईल। त्यावर आता आबा म्हणतात की ठीक आहे काही हरकत नाही। तेव्हा सरोजला मात्र व्यवस्थित काही नेटवर्क नसल्यामुळे
त्यामुळे ती फक्त हॅलो हॅलो करत उठते आणि बाहेर बोलण्यासाठी निघून जाते आणि परत तिकडे आवाज आल्यानंतर म्हणते की ठीक आहे पाठवून द्या मला। तेव्हा मात्र आता रजनी आणि आबा हे सरोजकडे पाहत असतात आणि तेवढ्यात बाहेर आता अद्वैत आणि कला ही बाईकवरून घरी येतात आणि त्यांचं जे काही हे बाईकवर सुद्धा तू ममतचं भांडण सुरूच असतं। अद्वैत म्हणतो की खरंच तुला काही कळत नाही, तू मुद्दामच करतेच ना हे सर्व। तर कला सुद्धा म्हणते की हो हो आणि तू सुद्धा मुद्दामच करतो ना, तुला स्पष्ट असं बोलता येत नाही की समोरच्यांचा गोंधळ उडेल, कायम तू असं बोलत असतो। त्यावर आता अद्वैत विचारतो की कसला गोंधळ, तर कला म्हणते की हे बघ उगाच काही आडेवेडे घेऊ नको। त्यावर आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे मी नेमकं पॉइंटवर बोलतो की गाडीवर बसताना साडीचा पदर वर हातामध्ये धरून बसायचा असतो, एवढं साधं सुद्धा तुला कळत नाही का? मग तुला कळतंय ना, तुला अजून काहीतरी बोलू का? तर त्यावर आता कला सुद्धा चिडते। कला म्हणते की हे बघ अरे ते तर मी करणारच होते, कळलं ना तुला? अरे तू इतकी घाई असा करत होता की शहाणा माणूस सुद्धा वेडा होईल। त्यावर आता अद्वैत म्हणतो की काय ग तू कुणाशी बोलते हे तुला कळते ना? त्यावर आता कला म्हणते की मला माहिती असण्याचं काही कारण नाही, अरे मी विसरायचं जरी ठरवलं तरी सुद्धा तू कुठे विसरून देतो। त्यावर आता अद्वैत आतमध्ये जात असताना म्हणतो की चल आता जरा हळूच बोल। त्यावर आता कला म्हणते की हो हो तूच आता हळूच बोल, नाहीतर तुझा आवाज घरापर्यंत ऐकू जाईल। म्हणून दोघेही सोबतच आत येतात। रजनी ही आबांना विचारपूस करत असते की आणि तेवढ्याच समोरून अद्वैत आणि कला ही सोबतच येताना दिसतात। तर आबा खुश होतात की वा वा खरंच जोडीने कुठे गेला होतात तुम्ही, खरंच खूप चांगलं आहे की जोडीने फिरतात म्हणून, आणि हे बघा प्रत्येक गोष्ट अशी जोडीनेच करत राहा। आणि तेवढ्यात मात्र आता सरोज समोर असते, परंतु आता मात्र सकाळी ऑफिसमध्ये जायला अद्वैत नाही म्हणलेला असतो, परंतु येताना मात्र आता कला आणि तो सोबत आलेला असतो, कुठेतरी बाहेर ते गेलेले असतात हे सरोजच्या लक्षात येते आणि सरोज लगेच रागाने या दोघांकडे पाहत असते। त्यावरती आता अद्वैत हा आबांना म्हणत असतो की आबा मी आलोच, जरा फ्रेश होऊन येतो। तेव्हा अद्वैत आणि कला ही दोघे एका सोबत आतमध्ये जायला निघतात, परंतु सरोज त्यांना मध्येच अडवते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं, परंतु अद्वैत म्हणतो की आई मी आलोच। तर सरोज ऐकायला तयार नसते। सरोज म्हणत असते की हे बघ अरे मला आत्ताच्या आत्ता तुझ्याशी बोलायचं, मी काही ऐकून घेणार नाही। तेव्हा सरोज रागाने रूमकडे जाते आणि अद्वैत तिच्या मागे तिच्या रूममध्ये जातो, तर कला ही लगेच रूममध्ये निघून जाते। आबा आणि रजनी या दोघांना खूप असं हसायला येत असतं, ते दोघेही खूप खुश असतात। तेव्हा आता आबा रजनीला खुशून म्हणत असतात की अगं तुला या दोघांना एकत्र बघितल्यानंतर खरंच मला खूप असं भारी वाटतं, खूप असं मस्त वाटतं। तेव्हा रजनी म्हणते की हो ना आबा, गेल्या काही दिवसापासून या दोघांचं काहीतरी असं बरं चालू आहे असं दिसतं। गेल्या काही दिवसापासून हे एकत्र जातात, एकत्र येतात, जी काही कामं आहे ते दोघेही मिळून एकत्र करत असतात। तेव्हा आता आबा सुद्धा खुशून हसतात आणि म्हणतात की एकमेकांचा आधार, जी काही गोष्ट आहे ती एकत्र मिळून जर केली ही उत्तम होते, याची जाणीव असणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे मला आता असं वाटतं की ही जाणीव यांना व्हायला लागली आणि कायम असेच एकत्र राहा रे बाबांनो, असे आबा तोंड भरून म्हणतात आणि रजनीला सुद्धा खूप छान असं गोड हसू येतं। त्यावर आता सरोज अद्वैतला रूम मध्ये आल्यानंतर विचारते की हे बघ अरे तू अजून सुद्धा आज ऑफिसला आलेला नाही, त्या दिवे आगरच्या जी काही डील आहे त्यामध्ये व्यवस्थित लक्ष घाल, तू हे सोडून देऊ नकोस। तर अद्वैत म्हणतो की आई हे बघ मी सोडून नाही दिलेलं, माझं सुद्धा त्यात लक्ष आहे आणि राहुल सुद्धा यामध्ये इग्नोर आहे। तेव्हा आता राहुल ह्या दोघांचं बोलणं चोरून ऐकण्याचा प्रयत्न करतो। त्यावर आता सरोज ही अद्वैतला म्हणत असते अरे तो इग्नोर आहे म्हणजे याचा काय होणार आहे, याचा अंदाज आहे का तुला अद्वैत? अरे केवढाही बॅकआउट होऊ शकतो तो, त्यापेक्षा तू त्यात अगोदर लक्ष घाल, असं फक्त माझं म्हणणं आहे। त्यावर आता अद्वैत म्हणतो की आई पण राहुलला सुद्धा आपण एक चान्स द्यायला हवा। त्यावर आता सरोज म्हणते की ते हे बघ ती आता ही वेळ नाही आणि या अगोदर सुद्धा आपण त्याला काही कमी चान्स दिलेले नाही, त्याला खूप काही असे चान्स दिले, पण तो कसा वागला काय केलं हे आपल्याला माहिती आहे। तेव्हा आता राहुलला हे सर्व बोलणे ऐकून खूप असा राग येत असतो। सरोज अद्वैतला समजावण्याचा प्रयत्न करते की अद्वैत अरे तू लक्षात घे की हे प्रोजेक्ट खूप असं महत्त्वाचं आहे आणि मोठं सुद्धा आहे, त्यासाठी यात एकही चूक होता कामा नये, नाहीतर त्यामुळे आपलं नाव खराब होणार आहे, हे लक्षात घे। अरे हे नुसतं प्रोजेक्ट नाही, परंतु यामध्ये काही पॉलिटिकल्स लोक सुद्धा हे आहेत, त्यांचा सुद्धा सहभाग आहे, त्याने अशाने आपलं नाव सुद्धा खराब होऊ शकतं। आयत्या वेळेला तो फक्त सॉरी म्हणेल, हात वर करेल आणि बाजूला होईल, दुसरं काही होणार नाही आणि हे सर्व निस्तरणं आपल्याला कठीण होऊन बसेल। त्यावर आता अद्वैतला सरोजचं हे म्हणणं पडतं। सरोज म्हणते की ठीक आहे तू बरोबर बोलतेस आई, यामध्ये आता मी लक्ष घालतो। तेव्हा आता हे सर्व बोलणं ऐकून राहुलला इतका राग येतो आणि तो विचार करतो की या घरात फक्त माझ्यापेक्षा सर्वात जास्त विश्वास त्या अद्वैतचा आहे आणि हा अद्वैत सुद्धा मला ज्या संध्या आलेल्या आहेत तर स्वतःच्या नावे करून घेत, मला खरंच कसं काही जमत नाही, हेच नेमकं सारखं दाखवून दिलेलं असतं। तेव्हा मात्र आता अद्वैत बाहेर येणार तोच लगेच राहुल रूमकडे येतो।
राहुल लगेच अद्वैतला विचारतो की काय रे ब्रो तू इथेच. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो हो मी आईला भेटायला आलो होतो. तर राहुल म्हणतो की काही नाही मी येथे पुस्तक बघत होतो आणि तू ऑफिसला नाही गेलास का. तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे मी तू ऑफिसमध्ये होता त्यामुळे मी नाही आलो आणि बाकी सर्व व्यवस्थित सुरू आहे ना. तर राहुल म्हणतो की हो हो खूपच छान. तर आता अद्वैत विचारतो की जे काही दिवे आगरचे जे प्रोजेक्टचे जे काही डिटेल्स आहे ते मला पाठवून दे. तेव्हा राहुल म्हणतो की हो मी तुला मेल करून पाठवतो. तेव्हा अद्वैत बाय करून तेथून निघून जात. तेव्हा मात्र आता राहुलच्या मनात खूप असा राग असतो. त्यानंतर आता कला ही संगीताच्या रूमकडे येते आणि आई असं म्हणते, परंतु आई मात्र तेथे नसते कारण कलाला सांगायला यायचं असतं नयनाबद्दल, परंतु संगीता तेथे नाही. तर कला विचार करते की कुठे गेली असेल आई. त्यानंतर आता इकडे संगीता ही काजल आणि दिनकर यांना सांगत असते की कलाच्या लग्नाला 1 वर्ष होत आलं तरी सुद्धा अजून तेथील वातावरण काही असं निवडलेलं नाही. माझ्या कलाचा सरोज मॅडम तर खूप असं रागराग करतच असतात. माझी कला खूप अशी गुणी आहे, माझी कला खूप चांगली आहे, पण हे सरोज मॅडमना केव्हा कळायचं. माझ्या मुली ह्या चांदेकरांच्या घरामध्ये गेल्या तर त्या श्रीमंती तर सुखाने नांदती इतकंच असं स्वप्न होतं ह्या आईचं, म्हणून मी त्यांचं लग्न त्या घरात करून दिलं. परंतु आता मला असं वाटतं की माझी कला रोज त्या जळत्या निखाऱ्यावरून पाय ठेवून चालते. तेव्हा आता संगीता हे सर्व काजलला समजावत असते. तर दिनकर उठतो आणि काजल जवळ येतो आणि दिनकर काजलला म्हणतो की काजल हे बघ आता ह्या सर्वावरून तुला माहितीच झाले असेल, तू सुद्धा आता स्वतःला या सर्वातून लवकरात लवकर बाहेर काढून घे, स्वतःला सावर. त्यावर आता काजल रडतच म्हणते की बाबा हो निदान तुम्ही सुद्धा असं म्हणू नका. तेव्हा आता संगीता म्हणते की हे बघ जर तुला आमचं ऐकायचं नसेल तर आम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुला लग्न करावेच लागेल. तेव्हा आता दिनकरला म्हणते की तुम्ही एखादा चांगला मुलगा पहा आणि लगेच बोलणी सुरू करा. तेव्हा दिनकर म्हणतो की हो आता मागचा आणि पुढचा कोणताही विचार करायला नको, लगेच आपण काजलचं लग्न करून टाकूया. तेव्हा आता काजल खूप रडत असते आणि वैतागून म्हणते की अरे यार तुम्हाला कसंच काही कुणाला समजत नाही, फक्त लग्न 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 नाही नाही करायचं मला लग्न. त्यावर आता संगीता सुद्धा भडकते. संगीता विचारते की काय ग का लग्न करायचं नाही तुला. आणि संगीता लगेच ताटकन उठते. म्हणजे असं आहे की जर तुला सोहमरावाशी लग्न करायचं तू हे स्वप्न डोक्यात ठेवलं असेल तर ते शक्य होणार नाही आणि हे जे काही आहे ते डोसक्यातून काढून टाक आणि हाच जर तुझा हट्ट असेल तर आहो हे प्रकरण आपण येथेच थांबवायला हवं. तुम्ही लगेच हिच्यासाठी पोरं पाहायला सुरुवात करा. त्यावर आता काजलला हसायला येतं आणि काजल लगेच हसतच म्हणते की तुम्ही दोघं काय आणि तो सोहम काय, तुम्हाला मला काय हवं हे कधी समजणार तर नाही. आणि जाऊन द्या, तुम्हाला जर दोघांनाही माझ्या म्हणजे साठी स्थळ शोधायचं असेल, माझ्या मनाविरुद्ध तुम्हाला माझं लग्न लावून द्यायचं असेल तर खरंच मी तुम्हाला सांगते की आपलं खरंच काहीतरी बरं वाईट होईल आणि हे आपण तुम्हाला अगोदरच सांगतोय. असं बोलून आता काजल खूप रडते आणि लगेच रागाने ती दरवाजा लावून घेते. तेव्हा मात्र आता हे ऐकल्यानंतर संगीता आणि दिनकर यांच्या तोंडचं पाणी पळतं. त्यांना खूप मोठासा धक्का बसतो. तेव्हा काजल स्वतःला रूम मध्ये कोंडून घेते आणि खूप रडत असते. त्यानंतर इकडे चांदेकर मेन्शन मध्ये कला ही आनंददादांना आवाज देते. आनंददादा अहो आईला कुठे बघितलं का. तेव्हा आनंददादा म्हणतात की अहो त्या तुमच्या घरी गेल्या. तर कला म्हणते की माझ्या घरी काही म्हणाली का ती, काही काम होतं. तेव्हा आनंददादा म्हणतात की त्या असं काही बोललेलं नाही, पण काही झालं का. तेव्हा कला म्हणते की नाही काही नाही, पण मी आईला फोन करून विचारते की नक्की ती तिकडे का गेली म्हणून. आनंददादा म्हणतात की बरं बरं. तेव्हा कला त्यांना थँक्यू बोलते आणि आनंददादा बाहेर निघून जातात. तेव्हा कला लगेच संगीताच्या मोबाईलवर कॉल करते आणि कलाचा कॉल आलेला बघून संगीताला आणखीन टेन्शन येते. तेव्हा कलाचा फोन आहे म्हणून संगीता लगेच डोळ्यातील पाणी पुसते आणि थोडीशी बाजूला ती बोलायला येते आणि थोडंसं हसून म्हणते की हॅलो कला. तेव्हा आता कला म्हणते की आई अगं तू कुठे गेली, तुला किती शोधले. अगं मला आनंददादांनी सांगितलं की तू आपल्या घरी गेली आहे म्हणून. काय झालं, तू अशी अचानक का गेली, काही प्रॉब्लेम झाला का, मी येऊ का तिकडे. तेव्हा आता संगीता म्हणते की नाही नको अगं ते मी आपलं असं ती करायला सुरुवात करते. तेव्हा कला विचारते की आई अगं काय झालं. तेव्हा संगीता परत म्हणते की अगं मी तुझ्या बाबांना मदत करायला इकडे आले होते. अगं थंडीचा सीझन आहे त्यामुळे आपल्या मिसळीच्या स्टॉलवर खूप अशी गर्दी आहे. तेव्हा दिनकर आता खिडकीमध्ये येतो आणि हे बोलणं ऐकत असतो. म्हणून जास्तीचा कांदा चिरायचा होता, प्लेटी सुद्धा जास्त असतात, सर्व काही ते एकटेच करतात, प्लेटी त्यांना एकट्यालाच हिसळाव्या लागतात आणि रॉकेट सुद्धा इथे नाही आणि त्यांचा कामाचा व्याप सुद्धा खूप वाढला, म्हणून त्यांना मदत करण्यासाठी मी इकडे आले होते आणि एवढं झाल्यानंतर मी येतेच घरी, मग बोलूयात आपण. तेव्हा कला म्हणते की बरं आई तू ये मग मी बोलते तुझ्याशी. तेव्हा आता संगीता म्हणते की बोलते म्हणजे तुला काही बोलायचं होतं का, काही सांगायचं होतं का मला. तेव्हा कला म्हणते की आई अगं नंतर सांगते मी, तू इकडे घरी आल्यानंतर. तेव्हा संगीताला तर दुसरं टेन्शन येतं आणि कलाला मात्र आता नयनाताई बद्दल सांगायचं असतं. ती लगेच म्हणते की अगं आई मला तुला तेच सांगायचं की आपल्याला नयनाताई बद्दल जो संशय होता, अगं आई तिची चिडचिड, तिचं हे गरोदरपणात असं काही वागणं विघ्न सर्व काही त्यामुळे आहे, दुसरं काही नाही. अगं स्वतः मी डॉक्टर सौरभच्या क्लिनिकला गेले होते, मी त्याला स्पष्टपणे
सर्व काही विचारलं आणि त्याने सुद्धा मला सर्व काही अगदी स्पष्टपणे सांगितलं। त्यामुळे आता जे काही आपल्याला टेन्शन होतं आणि माझ्या सुद्धा डोक्यावरचं टेन्शन अगदी उतरल्यासारखं झालं। त्यामुळे आई तू सुद्धा आता टेन्शन घेऊ नको। तेव्हा संगीताच्या जीवात जीव येतो। तेव्हा संगीता म्हणते की बरं झालं कला तू ही चांगली गोष्ट सांगितली आणि नैना तर आपली आडमुठीच आहे आणि त्यात तो गरोदरपणा, त्यामुळे तिची चिडचिड होतच ना। पण आता मात्र माझं टेन्शन खरंच कमी झालं। त्यावर आता कला सुद्धा म्हणते की हो ना चला आता मी ठेवते आणि हे बघ आई तुम्ही दोघेही जास्त दगदग करू नका। तेव्हा संगीता म्हणते की हो कला मी तिकडे येते, मग आपण निवांतपणे बोलूया। तेव्हा कला म्हणते की हो ए तू ठेव तू, आणि एकमेकींना बाय करतात आणि फोन ठेवतात। तेव्हा मात्र आता संगीताला अगदी धगधग असं होत असतं। ती मागे वळून पाहते आणि दिनकर आता खिडकीमधून हे सर्व ऐकतो। हे बघितल्यानंतर संगीताला आणखीन असं धक्का बसल्यासारखं होतो। संगीता दिनकरकडे पाहत असते आणि आता नक्की काय उत्तर देऊ हे तिला काही कळत नाही। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये इन्स्पेक्टर साहेब घरी येतात आणि अद्वैत चांदेकर आहे का असं म्हणतात, कारण जी काही त्या गावाकडे एक मुलगी आहे ती अद्वैतच्या प्रेमात पडलेली असते, परंतु मात्र आता तिला अद्वैतला यात कसं फसवायचं यासाठी तिने आणि काही मिळून हाचा प्लॅन केलेला असतो आणि यामध्ये राहुल किंवा रोहिणी नक्की सामील असते। तेव्हा आता ती मुलगी सुद्धा तेथे येते आणि ह्या इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ह्या मुलीने तुमच्यावर मुली स्टेशनचा आरोप केला, त्यामुळे तुम्हाला आमच्या सोबत यावंच लागेल। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब अद्वैत समोर बेडी धरतात तर कला लगेच पुढे येते। इन्स्पेक्टर साहेब विचारतात की ह्या कोण? त्यावर आता कला ही अद्वैतच्या पुढे येऊन उभी राहते आणि मी यांची बायको। ह्या मुलीने जे काही आरोप केलेले आहे तर ते बिनबुडाचे आहे की त्या रात्री मी अद्वैत सोबतच होते, एक आय विटनेस याची बायको म्हणून मी तुम्हाला विश्वासाने सांग, माझा नवरा हे असलं काही करणं शक्य नाही। तेव्हा आता कलाने अगदी बायकोच्या हक्काने खंबीरपणे अद्वैतची साथ देऊन आणि अद्वैतच्या खरेपणाचा सर्वांसमोर अगदी कसं आहे हे तिने दाखवून दिलेलं असतं आणि एक मुलगी किती खोटं बोलत आहे दाखवून दिलेलं असतं। त्यासाठी आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।